तुम्हा सर्वांना सर्वात आधी तर गणेश चतुर्थीच्या ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा। आणि बघा गणपती बाप्पा आले म्हटल्यावर आपली सगळी तयारी सुरूच होऊन जाते। आता 8-10 दिवस टिकेल असे मोदक मी करून दाखवते। त्याच्यासाठी 4 चमचे तूप घेतलं, ते वितळलं। त्याच्यानंतर बघा मी त्याच्यात बेसन टाकलंय। बेसनला हलकंसं शेकून घेते आणि हो, खोबरं तुम्ही किसून घेऊ शकता आणि ओलं नारळापेक्षा वाळल्या नारळाचे करा तर वाट्या घेऊन बघा मी घेतलं, बारीक खोबऱ्याचं किस घेतला, अगदी बारीक घेतलंय। तुम्ही जाडसर ठेवू शकता। आता बघा 1 वाटी घेतलं, प्रमाण परफेक्ट घेतलं तर असे नसेच तुमचे मोदक होतील। 1 वाटी गूळ किसून घेतला। तुम्हाला जर गूळ टाकायचा नसेल तर तुम्ही पावडर साखरेचं पावडर करून घ्या, म्हणजे दळून घ्या साखर, त्याच्यामध्ये थोडी सोबत वेलची दळा। बघा आता मी थोडं 2 चमचे साखरेमध्ये 4 वेलच्या दळून घेतल्या। तुम्ही जायफळ पण किसून टाकू शकता। आता एका भांड्यामध्ये मी 4 चमचे रवा, तसंच 1 वाटी मैदा, 6 चमचे मी गव्हाचं पीठ घेतलं, तुम्ही तांदूळाचं पीठ घेऊ शकता। तसंच मी 8 चमचे तूप घेतलेलं आहे, म्हणजे अर्धी वाटी छोट्या वाटीनी, आणि मी दुधाने भिजवते। पूर्ण दुधाने नाही, थोडं पाणी पण वापरणार आहे। पाणी का वापरणार आहे, कारण याच्यामध्ये जे मी रवा घेतलेला आहे आणि रवा बारीकच घ्यायचा आहे, तर तो फुगायसाठी, तो व्यवस्थित असा तोंडामध्ये असे कणकण येऊ नये म्हणून त्याच्यासाठी थोडं पाणी वापरायचं। त्याने काय रवा घातलेला आहे ना, तो एकदम सॉफ्ट होऊन जातो आणि असं दाणे दाणे लागत नाही। आता मी 10 मिनटं त्याला बाजूला ठेवलेलं आहे भिजवून पीठ। आता मी तूप घेतलं, पुन्हा पॅनमध्ये 150 ग्रॅम तूप आहे। तसंच आता बघा सारण किती छान तयार झालं, रवा रवा आणि सुटसुटीत अगदी। गुळाचे खडे पण तयार झाले नाही, कारण त्याचा पाकासारखं त्याला तेवढं गरम केलेलंच नव्हतं बघा। आणि पीठ मळलेलं आता झालेलं आहे तयार। त्याच्या मी छान गोळ्या करून घेतल्या आहे। मी जरा मोठे केले म्हणून 11च झालेले आहे बघा। आता मी पाती छान लाटून घेते। पाती एक समान लाटायची आहे, सारखी लाटायची आहे, म्हणजे आकाराचं महत्त्व नाही, पण एकसारखी हवी, कुठे जाड कुठे पातळ नको। आणि जर मधात पातळ झाली तर मोदक फाटतो आणि मग आपलं तूप म्हणा की तेल म्हणा त्याच्यामध्ये सर्व सारण सुटतं बघा। आता मी असं 1.5 चमचा एका पातीमध्ये भरलेलं आहे सारण, आणि साईडला मी अशा कळ्याच करत आहे। तर बघा मी 3 प्रकारांनी तुम्हाला इझी वेनी, साधा सोपा अगदी साधा मोदक करायची पद्धत शिकवते बघा, म्हणजे सांगते। तर आता असं वळवून घेते छान दाबून, मधात थोडंसं दाबायचं, हलकंसं दाबायचं, नाहीतर पाती फाटायचे चान्सेस असते बघा। किती छान मोदक तयार होऊन गेलेला आहे। आता दुसरा म्हणजे असा की मी आधी सारण भरून घेतलं आणि त्याला मी पुन्हा असं साईडनी अगदी सोप्या पद्धतीने, ज्याला जमत नसेल त्यांनी असं 4 बाजूनी कळी करून मोदक वळवून घ्यावा। आणि तिसरी पद्धत म्हणजे अशी की बघा मी वाटीसारखं करून घेतलं, त्याच्यामध्ये सारण प्रमाणशीर भरलं, त्याच्यामध्ये सुद्धा 1.5 चमचाच प्रमाण घेतलं आहे, आणि एवढ्या सारणामध्ये तुमचे 21 मोदक तर आरामशीर होतात या प्रमाणामध्ये, जर मोठ्या साईजचे केले तर, नाही तर जास्तही होऊ शकतात बघा। मी आता गौरी गणपती दोघे सोबतच असतात मागे पुढे, तर मी करंजी करून दाखवली तुम्हाला बघा। किती छान त्या सारणात तुम्ही सुटसुटीत करंजा करू शकता, मऊ पडणार नाही ना मोदक ना करंजी। तर बघा किती छान याची डिझाईन बघा, अशी साधी सोपी, न साचा वापरता किती छान करंजी पण तयार झाली आहे। तर बघा आता मोदक तळायला घेतले, मोदक सिमवर ठेवले, आधी तूप छान गरम करून घेतलं, तुम्ही तेल पण वापरू शकता बघा। आता फक्त मोहनामध्ये तुम्ही तूप वापरलं तर खूप चांगलं असतं, त्याचं कारण असं आहे की चव छान येते, हलका मोदक होतो। जर तुम्ही छोट्या कढईत करत असाल तर मोदक फुटू नये म्हणून त्याच्यासाठी तळायला चमचा वापरा, कारण त्याने सुटसुटीत एक मोदक उलटा केला जातो, तर त्याच्यामुळे त्याला फुटणार पण नाही। आता मी करंजी पण तळून दाखवते, तुम्ही ही रेसिपी नक्की बनवा आणि मला सांगा कशी वाटली।